स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजितदादा गट सज्ज आहे। सदस्यता मोहीम राबवली जात आहे। आपल्यासोबत वरिष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आहे। बाबा, कशी तयारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची? नाही, आता ते लवकरच आता मला वाटते सुप्रीम कोर्टामध्ये 20 का 22 तारीख दिलेला आहे। आता सुप्रीम कोर्टाने एकदा ते ओबीसीचा निर्णय झाला त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणूक होतील पहिले, आणि त्याच्यानंतर मग नगर परिषदेचे जे काही असतील ते, आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेची निवडणूक मला वाटते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता मला तरी वाटत आहे। आणि त्या वेळेला जेव्हा होईल ते होईल, परंतु आम्ही आतापासून कामाला लागलेलो आहोत की आमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदवर झेंडा आपल्याला फडकवायचा हे आमचा प्रयत्न राहणार आहे। परंतु आमचा प्रयत्न हेच राहील की महायुतीचे सगळं आम्ही एकत्रित बसून जर काम केलं तर मला वाटतं आमचं म्हणजे सोपं आहे, म्हणजे आम्ही आरामात बसू शकतो। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील, परंतु आम्ही आमच्या पक्षाला ताकद वाढवण्याचा प्रयत्न मी करणार आहोत। एकत्र तिन्ही महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार का? आणि पुन्हा लाडक्या बहिणीचा मुद्दा असेल का या निवडणुकीत सुद्धा? नाही, या निवडणुकीमध्ये तर लाडक्या बहिणीचं तर मला वाटते जे आम्ही बोललो होतो 2100 आम्ही वाढवून देणार। मला वाटते आता अधिवेशन आहे 3 मार्चपासून, तर मला वाटते की त्या अधिवेशनामध्ये निर्णय होईल आणि लाडकी बहिणीची जे रक्कम वाढवायचं 600 रुपये म्हणजे 2100 करायचं, ते आम्ही जे लोकांना आश्वासन दिलं होतं ते बहुतेक पूर्ण होईल। कुठले मुद्दे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि तिन्ही पक्ष महायुतीचे एकत्र लढणार आहेत का? नाही, एकत्रित लढलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा नेत्यांचा सुद्धा अभिप्राय आहे, त्यांचा सुद्धा मत आहे की आपण सगळे एकत्रित ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, निवडणुकीमध्ये आले पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहणार आहे। संघटन बांधणीसाठी, कारण की तुम्ही मंत्री वरिष्ठ नेते आहात राष्ट्रवादीचे दादा गटाचे, विदर्भात कसे दौरे असणार आहे, तुमचे कसा प्रयत्न केला जाणार? नाही, आता दौरे विदर्भामध्ये आता आपण काय तितका आपण दौरे करणार नाही, परंतु पहिले तर आमच्या जिल्ह्यामध्ये काय आपल्याला सगळं एकत्रित सगळ्यांना आणणं गरजेचं आहे। कारण की आता आपण पाहतो की संघटन बांधणार आहोत, कारण की या विधानसभेमध्ये BJPकडे सीट होता, आरमोरी सीट ते हातातून गेलेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून तिथे सुद्धा संघटन आता आपल्याला मजबूत करावं लागणार आहे। आणि त्या दृष्टीने माझ्या आता पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणं, आता दुसऱ्या टप्प्यावर मी आता माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये चाललो, पण त्याच्यानंतर मी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्याचं काम आपण मार्च अधिवेशन झाल्यानंतर मी फिरणार आहोत। पुढे 2-2.5 वर्षानंतर मंत्रिपदाची अपेक्षा आहे, वाटते मिळेल? नाही, 100% मला वाटते की आपण बनणार हे तितका मला आत्मविश्वास आहे की मी, कारण की चारदा निवडून आलो, 4दा मंत्री झालो, 5व्यांदा आता आलो, मी बनणार 100%। दादा बनवतील 2 कधीपर्यंत बनवलं असं वाटतं? नाही, ते आता त्यांच्यावर आहे, परंतु बनणार हे तितकं नक्की काय होईना, परंतु 6 महिन्याकरता काय होईना, पण मंत्री बनणार। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।